हरिओम. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू यापैकी तुम्हाला जमेल तशा आणायच्या आहेत. त्यामुळे संपत्ती, सुख, शांती, ऐश्वर्य लाभते. मग त्या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत. यावर्षी 19 मार्च गुरुवार 2026 या दिवशी गुढीपाडवा आला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्या घरी गुढी उभारतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात. म्हणून या दिवसाला गुढीपाडवा हे नाव नोंदलेले आहे. गुढीपाडवा हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी शुभ कामाला सुरुवात आवर्जून करतात. या दिवशी मुहूर्त बघायचे कामच नसते. नवीन व्यवसाय किंवा गृहप्रवेश, घर बांधणी या कामाला तर हा मुहूर्त उत्तम आहे. विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारून मांगल्याचे तोरण दाराला लावून हा दिवस साजरा होतो. तर आपल्या कोणत्या वस्तू आवर्जून आणायच्या ते पाहू. आपल्या घरातील लक्ष्मी यंत्रावर पाडव्याच्या दिवशी कुंकुमार्चन जरूर करावे. हा मुहूर्त सोडू नका. कारण या दिवशी कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि आपले सौभाग्य अखंड राहते. तुम्हाला तुमच्या घरात नवीन मूर्ती किंवा टाक आणायचा असल्यास ह्या दिवशी आणून स्थापना करू शकता. या मुहूर्तावर पाडव्याच्या दिवशी देवघरात कलश स्थापना करावी. हे खूप शुभ फलदायी आहे. या दिवशी थोडेफार का होईना तांदूळ, गूळ खरेदी करावी. याची खरेदी अन्नपूर्णा मातेशी जोडली गेलेली आहे. यांनी घरात बरकता राहते आणि धान्याची कधीही कमतरता राहत नाही. या दिवशी तुम्ही कुबेर देवताची मूर्ती किंवा फोटो या शुभ मुहूर्तावर आणावी व त्याची स्थापना करावी. कुबेर देवता आपल्या घरात स्थापन झाल्यावर पैशाची कमतरता राहणार नाही. या पाडव्याच्या दिवशी तुम्हाला झाडूची पण खरेदी करायची आहे व त्याची पूजा करायची आहे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा. या दिवशी तुम्ही लक्ष्मी आणि कुबेर चे यंत्र, फोटो किंवा याची पूजा करणे खूप शुभ आहे. म्हणून या दिवशी सोनं चांदी नाही आणले तरी चालेल, पण झाडू आणि कुबेर यंत्र नक्की आणावे. ह्यासोबतच वही पेन पण आणायचे आहे. वही पेनही सरस्वती मातेचे प्रतीक आहे. म्हणून या सगळ्या वस्तू आपल्याला आधीच आणून ठेवायच्या आहेत किंवा त्या दिवशी आणून त्याची पूजा करायची आहे. एका पाटावर देवासमोर मांडून त्याची पूजा करायची. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची, गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची आणि नमस्कार करायचा. बघा, ह्या वस्तू सगळेच जण आणू शकतात. तरी तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही आणू शकता. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.